आजच्या काळात इयरबड्स हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाले आहेत. प्रवासात, व्यायाम करताना, ऑफिसमध्ये, कॉलसाठी किंवा फक्त संगीताचा आनंद घेण्यासाठी आपण त्यांचा वापर सतत करत असतो. पण आपण कधी विचार केला आहे का की हे छोटेसे गॅजेट किती लवकर अस्वच्छ होते? सतत कानात राहिल्यामुळे त्यामध्ये घाम, इयरवॅक्स, धूळ आणि त्वचेवरील तेल जमा होते. हे केवळ आवाजाच्या गुणवत्तेला कमी करत नाही तर आपल्या कानांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच इयरबड्सची नियमित स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो. इयरबड्स मधील सर्वात संवेदनशील भाग म्हणजे त्यांचे साऊंड पोर्ट. इयरवॅक्स जमा झाल्याने हे पोर्ट ब्लॉक होऊ शकतात. परिणामी आवाज मंदावतो, बफरिंगची समस्या निर्माण होते आणि कधी कधी इयरबड्स कानातून घसरूनही पडतात. या घाणीमुळे कानाच्या आत अडथळे निर्माण होऊन वेदना किंवा ऐकण्यात अडचणी सुद्धा उद्भवू शकतात. यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे इयरबड्स उलटे करून मऊ ब्रिसलच्या टूथब्रशने हलके ब्रश करणे. जर घाण अडकली असेल तर कापसाचा बोळा थोडासा रबिंग अल्कोहोल मध्ये भिजून जाळीवर हळूवार चोळावा. मात्र यावेळी काळजी घ्यावी की जास्त दाबामुळे जाळी आत न ढकलली जावी. अनेक इयरबड सोबत सिलिकॉन किंवा फोमच्या टिप्स असतात. हे टिप्स सहज काढता येतात आणि स्वतंत्रपणे स्वच्छ करता येतात. एका लहान भांड्यात कोमट पाण्यात सौम्य डिशवॉशिंग साबण घालून या टिप्स 15 ते 20 मिनिटे भिजवाव्यात. त्यानंतर हलक्या हाताने स्वच्छ करावे. सिलिकॉन टिप्स नीट धुवून टॉवेलवर कोरडे करावेत. फोम टिप्स मात्र जास्त वेळ पाण्यात ठेवू नयेत, कारण त्या पाणी पटकन शोषतात. पूर्णपणे कोरडे झाल्यावरच या टिप्स पुन्हा इयरबड्स मध्ये घालाव्यात. इयरबड्सच्या बाहेरील शरीरावर त्वचेतील तेल आणि घाम चिटकून राहतो. यासाठी मायक्रोफायबर कापड सर्वोत्तम आहे. त्यात हलके रबिंग अल्कोहोल घेऊन बाहेरील भाग स्वच्छ पुसावा. मात्र द्रव इयरबड्सच्या छिद्रांमध्ये जाणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. इयरबड्स सोबत येणारे फॅब्रिक पाऊच देखील दुर्लक्षित करू नये. पाऊच मध्ये धूळ आणि बॅक्टेरिया जमा होऊन ते पुन्हा इयरबड्सवर परिणाम करतात. पाऊच कोमट साबणाच्या पाण्यात काही मिनिटे भिजून स्वच्छ घासावा. नीट धुवून सावलीत कोरडे करावा आणि नंतर वापरावा. तसेच चार्जिंग केस स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे. यासाठी प्रथम कोरड्या मायक्रोफायबर कापडाने पुसा. चार्जिंग पिन जवळील लहान जागा स्वच्छ करण्यासाठी कापसाचा बोळा वापरा. जास्त घाण असेल तर स्वॅबला हलके रबिंग अल्कोहोल लावून स्वच्छ करा. केस पूर्णपणे कोरडा झाल्यावरच त्यामध्ये इयरबड्स ठेवा. एकंदरीत पाहता इयरबड्सची नियमित स्वच्छता केल्याने केवळ आवाजाची गुणवत्ता टिकून राहत नाही तर कानांच्या आरोग्याचाही बचाव होतो. ही छोटीशी गोष्ट आपल्या गॅजेटचे आयुष्य वाढवते आणि तुमचे संगीत अनुभव नेहमीच ताजा ठेवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.